नाशिकच्या जागेवरून एकीकडे शिवसेना आणि भाजपमध्ये रस्सीखेच सुरू असताना काल नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांनी शक्ती प्रदर्शन करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली। त्या ठिकाणी नाशिकच्या जागेवर दावा सांगितला गेला। हेमंत गोडसे आपल्यासोबत आहेत। गुलाल तुम्ही आत्ताच लावलेला आहे, काल मुख्यमंत्र्यांना भेटले, नेमकं काय कारण आहे? जागेचं आश्वासन मिळालं आहे पूर्ण? मला असं वाटतं का पारंपरिकरित्या नाशिक लोकसभा ही शिवसेना लढते। गेले काही दिवसापासून इतरही पक्ष दावेदारी त्या ठिकाणी करत होते आणि म्हणून खऱ्या अर्थानं आमच्या सर्वच शिवसैनिकांमध्ये, आमचे सर्व पदाधिकारी नव्हे तर शिवसैनिकांमध्ये एक नाराजीचा सूर होता की आपण देखील आपल्या भावना आपल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवायला पाहिजे। आणि म्हणून आमच्या सर्वच पदाधिकाऱ्यांसोबत, म्हणजे आमचे पालकमंत्री असतील, आमदार सुहास कांदे असतील, सर्व जिल्हा प्रमुख, संपर्क प्रमुख यांच्यासोबत शिवसैनिकांना घेऊन त्या शिवसैनिकांच्या भावना पोहोचवण्यासाठी म्हणून आम्ही ठाण्याला मुख्यमंत्री महोदयांकडे त्या ठिकाणी गेलो होतो। नाही, पण एकूणच अस्वस्थता आहे, काही तुम्हाला शाश्वती नाही आहे म्हणून तुम्ही कार्यकर्त्यांसह त्या ठिकाणी गेलेत आणि दबाव टाकण्याचा प्रयत्न केला असं देखील बोललं जात आहे। नाही, मला असं वाटतं का आपण कुठल्याही प्रकारे अद्याप महायुतीचा धर्म पाळायचा म्हणून आम्ही कुठल्याही प्रकारे कुणीही कधी आंदोलनं केली नाही किंवा काही कुठल्याही प्रकारे ती भावना व्यक्त केली नाही, परंतु सर्वच शिवसैनिक अस्वस्थ होते आणि म्हणून आपल्या भावना आपल्या पक्षश्रेष्ठींकडे पोहोचाव्यात या दृष्टीने त्या ठिकाणी आम्ही गेलो होतो। भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी सातत्याने असं म्हटलंय की नाशिकमध्ये भाजपची ताकद तुमच्यापेक्षा जास्त आहे आणि म्हणून नाशिकची जागा ही भाजपलाच मिळावी। आज काही पदाधिकारी मुंबईत भेटायला देखील गेलेत उपमुख्यमंत्र्यांना। या सर्व विषयांची कोणाची ताकद म्हणा, किती कशी, त्यापेक्षा वरिष्ठ जे काही निर्णय घेतात तेच सर्वानुमते ही जी युती ठरल्या जातील आणि युतीमध्ये महायुतीमध्ये कुठली जागा कोणाला द्यायची याचे निर्णय हे राज्यस्तरीय आणि केंद्रातील समिती त्या ठिकाणी घेते आणि म्हणून मला असं वाटतं की ते त्यांचा अधिकार आहे। मागायचा अधिकार हा प्रत्येक पक्षाला, प्रत्येक स्थानिक लोकसभाला ते मागू शकतात, परंतु याचा निर्णय हा वरिष्ठ पातळीवरती होता। एक ट्विस्ट याच्यामध्ये अजून आला आहे की छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली। आता अशी पण चर्चा आहे की छगन भुजबळ स्वतः नाशिकमधनं इच्छुक आहेत आणि त्यामुळे तुम्ही पण नाही आणि भाजपचा उमेदवार नाही, राष्ट्रवादीकडे ही जागा जाईल अशा पद्धतीची एक फिल्डिंग लावली जाते। यामध्ये प्रत्येक पक्ष हा दावेदारी करणार, परंतु मला निश्चित या ठिकाणी विश्वास आहे का ही जागा पारंपरिकरित्या ही शिवसेना लढवते आणि आम्ही सर्वच ज्याही 13 खासदार असतील, 50 आमदार असतील, यांनी देखील यांचं भविष्याचा विचार न करता हा निर्णय घेतला। त्यानंतर सत्ता आली आणि आता सत्तेच्या माध्यमातून अनेक विकास कामं या ठिकाणी झालीत आणि म्हणून ही सर्व जाणीव वरिष्ठ पातळीवरती सर्वांनाच आहे आणि म्हणून मला असं वाटतं का निश्चित ते योग्य ते निर्णय घेतील। काय आश्वासन आहे मुख्यमंत्र्यांकडनं? थेट आश्वासन काय मिळालं? मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे की जी शिवसैनिकाची भावना आहे ती माझी भावना आहे आणि ज्या वेळेस राज्यस्तरीय बैठक होईल तर त्या बैठकीमध्ये आपण आपल्या सगळ्यांच्या भावना या वरिष्ठ पातळीवरती पोहोचू आणि निश्चित नाशिकची जागा ही शिवसेनेच्या धनुष्यबाणाला सोडून घेऊ अशा प्रकारचा विश्वास त्यांनी आम्हाला सर्वांना दिला। कुठल्याही प्रकारचा अन्याय होऊ देणार नाही असं मुख्यमंत्र्यांनी हेमंत गोडसे यांना कालच या सगळ्या प्रक्रियेनंतर सांगितलेलं आहे। भाजपचे काही पदाधिकारी वरिष्ठ नेत्यांना भेटण्यासाठी गेलेले आहेत, त्याच्यामुळे नाशिकच्या जागेवरून एकीकडे रस्सीखेच आहे, दुसरीकडे आता संभाव्य उमेदवारांची जी शिवसेनेची यादी आलेली आहे त्याच्यामध्ये नाशिक वगळून इतर नावं समोर येत आहेत अशी देखील माहिती आहे आणि त्यामुळे नाशिकचा हा वाद जो आहे तो नेमका कधी सुटणार हे बघणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरा पर्सन आकाश येवलेसह मी चंदन पूजाधिकारी, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।